नमस्कार, मी अश्विनी देशपांडे, ड्रेस मेकिंग निर्देशिका, ITI केज, जिल्हा बीड. मी आज आपणासमोर डिफरंट टाइप्स ऑफ स्लीव्ज म्हणजेच बाहींचे विविध प्रकार आपणाला शिकवणार आहे. प्रॅक्टिकलमध्ये आपण हे सर्व प्रकार तयार केले असतीलच, कदाचित थेअरीमध्ये देखील हा आपला चॅप्टर झाला असेलच, परंतु आज आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनेच तयारी करायची आहे आणि म्हणूनच प्रत्येक चॅप्टरचा पुन्हा सराव होणे गरजेचे आहे. तसेच बऱ्याच वेळा असं होतं की प्रॅक्टिकलमध्ये आपण ती बाही शिवलेली असते, परंतु परीक्षेमध्ये जेव्हा आकृती विचारली जाते आणि नाव विचारलं जातो, अशा वेळी आपण खूप कन्फ्यूज होतो आणि आपले तिथेच उत्तर चुकतो. म्हणून बाहींच्या 10 प्रकार मी आकृतीसह आज आपल्याला इथे स्पष्ट करणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात की बाही म्हणजे नेमकं काय. तर बाही बाही हा आपल्या गारमेंटचा असा एक भाग आहे की गारमेंट्स बघितल्यानंतर सुरुवातीलाच आपलं लक्ष वेधून घेणारा हा आपल्या गारमेंट्स मधला एक पार्ट्स आहे. तर बाहीमुळे आपल्या कपड्याची शोभा तर वाढतेच, परंतु आपल्या हातांचे देखील संरक्षण होते. सिवलेस कपडे घालण्याची फॅशन आहे, परंतु नेहमी करता असे कपडे वापरल्या जात नाही. म्हणून विविध प्रकारच्या बाहीच वापरून आपण कपडे अधिक शोभा वाढवू शकतो, कपडे अधिक चांगले शोभिवंत करू शकतो. तर आता यापुढे आपण बघणार आहोत बाहींचे प्रकार. तर आता पहिला प्रकार जो आहे बाहीचा, तो म्हणजे आहे सिंपल स्लीव्ज. सिंपल स्लीव म्हणजे साधी बाही. आता साधी बाही म्हणजे ही पूर्णतः एकदम प्लेन येते, हिला कोणत्याही प्रकारचे गॅदर्स नसतात. मोंढा खोलीला जोडताना ही बाही एकदम साध्या पद्धतीने जोडल्या जाते. तुम्ही आता माझ्या आकृतीमध्ये दोन्ही पार्ट्स बघू शकता. फ्रंटला पण कुठेही चुन्या घेतलेल्या नाहीत, तर बॅक पार्ट्सला देखील कुठलेही मी चुन्या घेतलेल्या नाहीत. तसेच दंडच्या बाजूला देखील या बाहीला कोणत्याही चुन्या येत नाहीत. डायग्राम्समध्ये पण तुम्हाला दिसून येईल की दंडाकडे बाजूस ही बाही पूर्णतः फिटिंगची असते. तर अशी ही साधी बाही आहे. या साध्या बाहीचा उपयोग फार प्रमाणात केला जातो. ब्लाऊज आहे, पंजाबी ड्रेस आहे, त्यानंतर युनिफॉर्म मधले मुलांचे आणि मुलींचे असे दोन्ही कपड्यांना ही साध्या बाही वापरल्या जाते. तर या साध्या बाहीचा उपयोग फार प्रमाणात होतो. तसेच ही बाही खूप महत्त्वाची आहे, कारण यापुढे कोणत्याही फॅशनच्या बाही तयार करताना साध्या बाहीवरूनच आपल्याला फॅशनची वेगवेगळ्या प्रकारची बाही तयार करायची असते. आता आपण नंतर दुसरे नंबर 2 ची बाही बघूया. ती म्हणजे आहे रॅगलन स्लीव्ज. तर रॅगलन स्लीव्ज जी आहे, रॅगलन स्लीव्ज आणि किमोनो स्लीव्ज या 2 बाहींमध्ये नेहमी कन्फ्यूज होतात आणि उत्तर प्रत्येक वेळी चुकतो. तर किमोनो बाही आणि रॅगलन बाहीमध्ये फरक आहे. रॅगलन बाहीला कोणत्याही प्रकारे मोंढा खोलीचा आकार कापलेला नसतो, तर ही बाही नेक पासून अटॅच झालेली असते, म्हणजे गळ्यापासून या बाहीची लांबी आलेली असते. म्हणून या बाहीची लांबी घेताना शोल्डर विथ स्लीव अशा प्रकारची ही लांबी असते. या बाहीचा उपयोग टी शर्ट मध्ये खूप प्रमाणात केला जातो. तसेच पूर्वीच्या काळी तर लेडीज ब्लाउज सुद्धा रॅगलन बाहीचे खूप प्रमाणात बायका वापरायच्या आणि त्याची खूप फॅशन होती. आता आपण यानंतर बघणार आहोत आपली 3ऱ्या नंबरची बाही. तर आपली 3री बाही आहे कॅप स्लीव्ज. तर कॅप स्लीव्ज ही 2 प्रकारामध्ये कापल्या आणि शिवल्या जाते. तर पहिला प्रकार जो आहे, तर आपण मोंढा खोलीचा आकार कापून नेहमीप्रमाणे आपली बॉडी कापून घ्यावी व नंतर साधी जी बाही आहे, साध्या बाहीची कटिंग करून साधी बाहीच परंतु लांबीला अगदी कमी घेऊन ही कॅप स्लीव्ज लावता येते. पण ही कॅप स्लीव्ज आपल्या दंडाकडील बाजूस थोडी सैलसर असते, साध्या बाहीप्रमाणे फिटिंगची नसते. तसेच दुसरा प्रकार म्हणजे कॅप स्लीव्ज ही शोल्डरलाच पुढे वाढवली जाते, म्हणजेच मोंढा खोलीचा आकार न कापता व बाही न कापता शोल्डर पासूनच ही बाही इथून वाढवल्या जाते आणि शोल्डर विथ स्लीव अशी ही बाही येते. तर यानंतर आता आपण बघणार आहोत आपला 4था प्रकार बाहीचा. तो आहे लेग ऑफ मटन स्लीव्ज. ही बाही म्हणजेच आपली फुगीर चुनीची बाही आहे. यामध्ये आपल्या मोंढा खोलीच्या भागाला जास्त प्रमाणात गॅदर्स चुन्या घेतल्या जातात. यामध्ये हे बघा, माझ्या इथे तुम्ही बघू शकतात, आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की आपल्या मोंढा खोलीला जोडताना या बाहीला भरपूर प्रमाणात चुन्या घेतलेल्या आहेत आणि असा इथे पफ पडतो, म्हणून हे पफ
बाही पण येते, परंतु या बाहीला फक्त दंडाकडील भागास ही फिटिंगची असते. हिला दंडाकडील बाजूस कोणत्याही प्रकारच्या चुन्या येत नाही. वरच्या बाजूला चुन्या पण खालच्या बाजूला अगदी टाईट फिटिंग असते. अशी ही आपली आहे लेग ऑफ मटन स्लीव्ज. आता नंतर आपला 5वा प्रकार आहे आता मेन शर्ट्सची आपली बाही आहे. तर याला शेक्सपियर कॉलर देखील म्हणतात. या मेन शर्ट्सच्या बाहीला आपल्या शेक्सपियर कॉलर म्हणतात. या बाहीला वरच्या बाजूला कोणत्याही प्रकारच्या मोंडाखोलीला जोडताना कोणत्याही प्रकारच्या गॅदर्स, चुन्या, प्लेट्स घेतल्या जात नाही. तर ही बाजू पूर्णतः प्लेन येते, परंतु ही थोडी सैलसर बाही असते. आणि दंडाकडील बाजूस हिला 2 किंवा 3 मोठ्या प्लेट्स घेऊन नंतर आपला हा कफ लावला जातो. तर ही जी आहे तुमची जेंट्स शर्टची बाही आहे, हिला शेक्सपियर कॉलर म्हणतात. नंतर आपली आहे 6 नंबरची बाही जी आहे ती बेल स्लीव्स. बेल स्लीव या नावामध्येच या बाहीची आकृती आपल्या लक्षात येईल की ही बाहीची आकृती, बाही ही बेल म्हणजेच घंटीप्रमाणेच दिसते. तर ही बाही जी आहे ही वरचा भाग जो असतो हिचा मोंडाखोलीला जोडतानाचा जो भाग असतो बाहीचा तो अगदी प्लेन असतो. तिला कोणत्याही प्रकारचे गॅदर्स येत नाही. त्यामुळे ही वरची बाजू जी असेल, बघा तुम्ही डायग्राम्स मध्ये तुमच्या लक्षात येईल, वरची बाजू ही फिटिंगची असते, परंतु खालची बाजू ही इथे घेर असतो, इथे वाढवलेला असतो. तर हा घेर जो आहे खालच्या बाजूचा, दंडाकडील बाजूचा घेर हा किती घ्यायचा हा आपल्या मनावरती असतो, आपल्या आवडीप्रमाणे असतो. म्हणून वरची बाजू फिटिंगची असते आणि खालची बाजू ही घेरदार असते. म्हणून ही बाही शिवल्यानंतर घंटीच्या आकाराची दिसते, म्हणून या बाहीला बेल स्लीव्ज म्हणतात. तर ही बाही जी आहे या बाहीची लांबी तुम्ही 1/4, 3/4 किंवा फुल मनगटापर्यंत देखील घेऊ शकता. आता नंतरची आपली बाही आहे नंबर बिशॉप स्लीव्ज. आता बिशॉप स्लीव्ज आणि किमोनो स्लीव्ज मध्ये नेहमी परीक्षेला प्रश्न विचारला जातो. रॅगलन स्लीव्ज सुद्धा आणि बिशॉप स्लीव्ज, किमोनो स्लीव्ज या 3 मध्ये तुम्ही नेहमी कन्फ्युज होतात आणि मग तुमचं उत्तर चुकतं. तर बिशॉप स्लीव्ज ही जी आहे ही सुद्धा मोंडाखोलीची जी बाजू आहे जोडताना इथे कोणत्याही प्रकारच्या चुन्या येत नाही, परंतु ही बाजू खालील दंडाकडील बाजूस हिचा हा भाग जास्त असतो आणि इथे चुन्या घेऊन कफ लावलेला असतो. तर ही आहे आपली बिशॉप स्लीव्ज. तरी यासाठी आपल्याला आकृती जेव्हा आपण डायग्राम्स काढतो तेव्हा आपला मोंडाखोलीला जोडणारा जो भाग आहे तो साध्या बाहीप्रमाणेच येईल, परंतु खालचा भाग वाढतो आणि मग चुन्या घेऊन आपण हा कफ जोडतो. आता आपली नंतरची आहे पॅगोडा स्लीव्ज. आता पॅगोडा स्लीव्ज जी आहे ही सुद्धा साध्या बाहीप्रमाणेच, हिची सुरुवातीची वरची जी बाही आहे ही साध्या बाहीप्रमाणेच येणार. हा भाग आहे हा एवढा साध्या बाहीप्रमाणेच आहे. हिला सुद्धा मोंडाखोलीच्या भागाला कोणत्याही चुन्या येत नाही, गॅदर्स येत नाही. ही बाही साध्या 3/4 पर्यंत ही बाही साध्या बाहीप्रमाणे येणार, परंतु खालच्या बाजूने नंतर हिला फ्रिल्स अटॅच केलेले असतात. तर या फ्रिल्स तुम्ही साध्या पट्टीला, साधी प्लेन पट्टी घेऊन लावू शकता किंवा हिची कटिंग करताना तुम्ही अम्ब्रेला कटिंग करू शकता. मग यामध्ये अम्ब्रेला कटिंग करताना खूप कपडा लागतो आणि याचा घेरही खूप जास्त येतो, म्हणून तुम्ही सेमी अम्ब्रेला घेऊ शकता. म्हणजे तिरकस कपड्याची घडी करून तुम्ही सेमी अम्ब्रेला मध्ये या फ्रिल्स कटिंग करू शकता. या फ्रिल्स तुम्ही 1, 2, 3 अशा 3 लेअर मध्ये हे सुद्धा लावू शकतात. 2 कलर मिक्स टाकले तरी सुद्धा या फ्रिल्स दिसायला सुंदर दिसतात. तर ही झाली आपली आता पॅगोडा स्लीव्ज. यानंतर आपल्या सगळ्यांना ओळखीची असलेली आणि सर्वांची नेहमी प्रचलित असलेली आवडती अशी ही पफ स्लीव्ह. पफ स्लीव्ह म्हणजे ही फुगीर चुनीची बाही. तर या फुगीर चुनीच्या बाहीमध्ये वरच्या बाजूला पण चुन्या येतात आणि खालच्या बाजूला पण चुन्या येतात. त्यामुळे साध्या बाहीलाच आपल्याला दोन्हीही कडून आपल्याला वाढवून चुन्यांसाठी वाढवावं लागतं. तर ही साधी बाही, परंतु हा भाग आपल्या दोन्हीही प्रकारात इथे वाढलेला आहे. इथे वाढल्यानंतर या चुन्यांसाठी आपण हा कपडा वाढवत असतो आणि यामध्ये मग आता हा मोंडाखोलीला जोडताना सुद्धा इथे चुन्या घेतल्या जातात आणि इथे खालच्या बाजूने सुद्धा चुन्या घेतल्या जातात आणि मग चुन्या घेतल्यानंतर ही पूर्ण हिचा पफ दिसतो. तर खालच्या बाजूने दंडाकडील बाजू चुन्या घेताना आपण इथे
एक पट्टी वापरू शकतो, इलास्टिक वापरू शकतो. दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला ही बाही शिवता येते. तर यानंतर आपली नंबर 10 किमोनो स्लीव्ज. किमोनो स्लीव्ज आणि रॅगलन स्लीव्ज मध्ये खूपदा कन्फ्युजन होतं आणि म्हणून प्रत्येक वेळी लक्षात ठेवा की रॅगलन स्लीव गळ्यापासून येते, पण किमोनो स्लीव्हची जी बाही आहे ही तिलाच अटॅच असते. आपल्याला या बाहीला किमोनो स्लीव्हजला मुंडा खोलीचा आकार हा कट करायचा नसतो. तर ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बाही त्याचप्रमाणे पुढे वाढवायची असते. मग तुम्ही बाही 1/4 घ्या, 3/4 घ्या किंवा फुल घ्या, पण तुम्हाला ती अशाच पद्धतीने वाढवायची असते. ही झाली तुमची किमोनो स्लीव्ज. तुम्हाला या सर्व बाहींच्या डायग्राम्स आणि डिस्क्रिप्शन जर आवश्यक असेल तुमच्यासाठी, तुमच्याकडे नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सगळ्यांच्या तुम्हाला डायग्राम्स आणि डिस्क्रिप्शन देत आहे. तरी